हॅलो गाईज अँड वन्स अगेन दिस इज द व्हिडिओ ऑन लॉर्ड व्यंकटेशा. तर मी तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये सुद्धा हे दाखवलं होतं की सगळी आदल्या दिवशी समाराधने दिवशीचीच तयारी चालू होती. समाराधनेच्या नाश्त्यासाठीच हे सगळे पोहे घरात लावले जात होते आणि हे सगळं लायटिंग्स आदल्या दिवशीच पूर्ण झाले होते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकताय तुम्ही माझ्या जावांनी मिळून खूप सुंदर अशा रांगोळ्या काढल्या होत्या. इथे बघू शकताय तुम्ही दशावतार ड्रॉ केलेले आहेत. तर व्यंकोबाच्या देवळात नंतर गर्दी फार होते, त्यामुळे रांगोळी खूप जास्त अशी नाही, पण थोडक्यात खूप छान अशा दशावतारम हे बघा तुम्ही इथे काढलेले आहेत. आणि इथं मी आणि माझ्या सासूबाई आणि माझी जाऊ तिघीजणी नाश्त्यासाठी तयार होऊन गेलो होतो. आणि ते बघू शकताय तुम्ही आमच्या सासूबाई सगळ्यांना मिळून पोहे देत होत्या. आणि इथे व्यंकोबाला छान सुवासिक तेलाने पहिल्यांदा मालिश केलेली होती. आणि त्यानंतर नाश्त्यानंतर चालू झाला होता संकल्प आणि पुण्याहवचन. तर इथे बघू शकताय तुम्ही माझे दीर आणि माझ्या जाऊबाई दोन्ही बसल्या होत्या पुण्यवाचनला. आणि त्यानंतर सगळेजण करत होते व्यंकोबासाठी तुळशीचा हार. आणि त्याचबरोबर आज चालू होता व्यंकोबाचा अभिषेक. बघू शकताय तुम्ही किती छान मनाला प्रसन्न वाटतंय. आणि व्यंकोबाचा अभिषेक चालू होता. बाहेर चालू होतं तुळशीची माळ व्यंकोबासाठी बनवली जात होती. त्याबरोबर गुरुजींचे मंत्रसुद्धा चालू होते. आणि त्यानंतर थोड्या वेळानंतर जेमतेम 11-11:30 वाजता सगळ्यांसाठी बनवलं जात होतं कोकम सरबत. तर बघू शकताय तुम्ही आमच्या सगळ्या जावा आणि आमच्या सासूबाई सगळ्याजणी मिळून करत होत्या सरबताची तयारी. ते बघू शकताय तुम्ही रोहिणी काकू, संपदा काकू, नंदिनी काकू या सगळ्या माझ्या सासूबाई आहेत. आणि माझ्या जावासुद्धा आहेत. सगळ्या मिळून बनवत त्या सरबत. कारण 11-11:30 पर्यंत सगळे गेस्ट आलेले असतात, सगळ्यांचे पाहुणे आलेले होते. आणि बरोबर अभिषेकसुद्धा चालू होता आणि गुरुजींचे मंत्रसुद्धा चालू होते. त्याबरोबरच सगळ्यांना सरबत दिलं गेलं होतं. आणि इथे बघू शकताय तुम्ही प्रदीप काका माझे चुलत सासरे आहेत. आणि आज यांच्याकडूनच होती आजची व्यंकोबाची पूजा. आणि ते बघू शकता तुम्ही पूजा झाल्यानंतर व्यंकोबासाठी अलंकार केले जात होते. आणि हे सगळे माझ्या जाऊबाईंनी घरी शिवलेले आहेत व्यंकोबाचे सर्व अलंकार. आणि हे सगळं गेजवस्त्रसुद्धा त्यांनी घरीच बनवलेलं होतं. आणि त्याबरोबर व्यंकोबाला सगळे दागिने आणि वस्त्र घालून त्यांचा अलंकार केला जात होता. त्याबरोबर बाहेर चालू होतं सगळ्या सुवासिनींना ओट्या भरून देत होत्या. या आहेत प्राची वहिनी आणि या आहेत त्यांच्या सासूबाई रमा काकू. आणि ते बघू शकताय तुम्ही बाहेर सगळी देशपांडे गँग ही सगळे माझे दीर आणि माझ्या जावा आहेत, मोठ्या जावा. आणि आमच्या सगळ्यांचं फोटो सेशनसुद्धा चालू होतं बाहेर. आणि आज सगळेजण खूप दिवसांनी भेटले होते, त्यामुळे सगळ्यांचं फोटो सेशन आणि गप्पा गोष्टी रंगल्या होत्या. आणि त्यानंतर आरती झाली. आरतीनंतर सगळ्यांनी व्यंकोबाचं मनमोहक असं रूप बघू शकताय तुम्ही. खूप छान असं आणि खूप अलंकार केल्यानंतर किती प्रसन्न वाटत होतं काय सांगू. आणि वर्षातून एकदा हा सोहळा असतो, डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा असतो, बघू शकताय तुम्ही. आणि इथे बघू शकताय तुम्ही माझ्या जावा आणि एवढे सगळेजण गेस्ट उपस्थित होते. आणि त्यानंतर व्यंकोबाची आरती नैवेद्य सगळं झालं. आणि गुरुजींकडून सगळ्यांना तीर्थप्रसाद दिला जात होता. आणि गुरुजींची सुद्धा इथे बघू शकताय तुम्ही हे आहेत पवन देशपांडे, माझे दीर आहेत मोठे. तर त्यांच्या सगळ्या परिवाराला गुरुजी इथे प्रसाद देत आहेत. आणि आज त्यांच्यातर्फेच आज व्यंकोबाची पूजा होती. ही सुद्धा आहे व्यंकोबाचं जे वाहन आहे गरुड. आणि ही आहे गरुडाची मूर्ती. आणि त्यानंतर हे आमचे सगळे घराण्याचे विधिवत परंपरेनुसार हे गुरुजी आहेत, हरिगुरुजी. आणि हे सगळ्यांना ओट्यात नारळ घालत होते प्रसाद म्हणून. आणि त्यानंतर आरतीनंतर सगळेजण परत एकदा गप्पा गोष्टींमध्ये रंगले होते, कारण आज चालू होती सगळ्या गुरुजींसाठी. आत गुरुजींची बघू शकता तुम्ही, गुरुजींची पंगत बसली होती. गुरुजींना ह्या माझ्या सगळ्या सासवा आहेत आणि माझ्या जाऊबाईसुद्धा आहेत. या सगळ्या मिळून गुरुजींना जेवण वाढत होत्या. आणि गुरुजींच्या जेवणानंतर सगळ्यात शेवटी झालं आमचं जेवण.
इथे बघू शकताय तुम्ही, इथे सगळ्या माझ्या सासवा, माझ्या जावासुद्धा आहेत आणि तिकडे पुरुषांची पंगत बसलेली होती. आणि रात्री त्यांच्याकडेच होतं भजन. खूप छान असा हा सोहळा पार पडला. तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आणि हा व्लॉग. थँक्यू सो मच पाहिल्याबद्दल. गोविंद गोविंद चिनी पूमाल सेवल गोविंद.